नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवाहर नवोदय विद्यालयाचे रेग्युलर क्लासेस आपण सर्वांनी 1 ऑगस्ट पासून स्टार्ट केलेले आहेतच. तरी ज्या विद्यार्थ्यांना काही काही डाऊट्स असतील किंवा समजत नसतील त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही एक नवीन व्हिडिओ एन्व्हायरमेंटल स्टडीज या विषयावरती आपण बनवत आहोत. यामध्ये आपण या विषयातले सर्व धड्यांचे अभ्यासक्रम हे कव्हर करणार आहोतच. चला तर आजचा आपण पहिला चॅप्टर चालू करूया, एन्व्हायरमेंटल स्टडीज. आता जसं की आपल्याला माहिती आहे की 4 विषय आपल्याला आहेत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये. याच्या आधी 3च होते, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित आणि भाषा विषय. परंतु या वर्षीपासून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये सरकारतर्फे एक नवीन विषय ऍड करण्यात आला आहे. त्याचं नाव आहे परिसर अभ्यास. परिसर अभ्यासमध्ये आपल्याला कोणते कोणते चॅप्टर्स किंवा कोणते कोणते धडे आपल्याला कव्हर करायचे आहेत त्याचा एक छोटासा आढावा आपण घेऊया. हे बघा, हे ते धडे आहेत. या धड्यामध्ये आपल्याला प्राथमिकता बघायचं आहे परिवहन. परिवहनमध्ये काय? स्थल, जल, वायुमार्गे यांची वाहतुकीची साधने. आता स्थल म्हणजे जमीन. जमिनीवर काय चालतं? जमिनीवर गाड्या चालतात, बैलगाड्या, सायकल, मोटर गाड्या, कार, बस वगैरे. त्यासोबतच रेल्वे पण चालते. तर तुम्हाला कोणी विचारलं की जमिनीवर चालणाऱ्या परिवहनाचे मुख्यतः 3 प्रकार कोणते, तर तुम्ही त्याला गाडी आणि रेल्वेला वेगळं नाही म्हणू शकत. स्थल, जल आणि वायुमार्गे हे 3च मार्ग आहेत. ठीक आहे. तर हा आपला पहिला धडा आहे. दुसरा आहे नद्या. भारतातील प्रमुख नद्या आणि त्यांचे महत्व. जसे तुम्हाला विचारलं जाईल की गोदावरी नदी कोणत्या राज्यातून वाहते, किंवा ब्रह्मपुत्रा नदी ही कोणत्या राज्यातून वाहते भारताच्या, गंगा नदी मुख्यतः कोणत्या राज्यातून वाहते. आता गंगा नदी ही कमीत कमी 2-3 राज्यातून जात असेल, परंतु तिचा जास्त जो भाग आहे तो कोणत्या राज्यात वाहतो. त्यानंतर तिथून पुढे आहे डोंगर. विविध डोंगराचे प्रकारचे डोंगर आणि त्यांचे महत्व. जसं आपला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, काही भारतामध्ये अरावली पर्वतरांगा आहेत, निलगिरी पर्वतरांगा आहेत, त्याप्रमाणे. त्यानंतर स्थल व जलातील वनस्पती व प्राणी. स्थल म्हणजे जमिनीवरचे प्राणी, जल म्हणजे पाण्यातील प्राणी आणि त्यांची ओळख. त्यानंतर चौथा आपला पॉइंट झाला. आता 5वा पॉइंट नैसर्गिक आपत्ती. पूर आल्यावरती काय करायचं, भूकंप आल्यावर काय करायचं, चक्रीवादळ आल्यावर काय करायचं, दुष्काळ आल्यावर काय करायचं, या परिस्थितीमधला फरक काय आहे, भूकंप कशाला म्हणतात, पूर कशाला म्हणतात, हे सगळं आपण यातून शिकणार आहोत. त्यानंतर घरांचे प्रकार. वेगळ्या वेगळ्या ठिकाणची घरं वेगळी वेगळी असतात. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बर्फाळ प्रदेशामध्ये इग्लू असतात. कोकणातल्या घरे जे असतात ती थोडीशा अशा प्रकारची असतात. कौलारू घरं असतात. तशी का असतात? कारण तिथं पाऊस खूप पडतो. त्यानंतर जलचक्रे. जलचक्र म्हणजे काय? पाऊस कसा पडतो. आपलं नद्यांतलं पाणी आहे ते समुद्रात जाऊन मिळतं. समुद्रातल्या पाण्यातून बाष्पीभवन होतं, वरती जाऊन त्याचे ढग होतात. ते ढग झाल्यानंतर त्यांना गार वारा लागला, मान्सूनचा वारा लागला की ऑटोमॅटिक त्याच्यामधून ते थंड होऊन त्यातून पाणी पडतं. ते पाणी पुन्हा नद्यामध्ये येतं, ते पुन्हा समुद्रात जातं. तर हे जे चक्र आहे या सर्वाला जलचक्र असं म्हणतात. हेच वरती इंग्रजीत लिहिलेलं आहे. आता आपण जे जे काही करणार आहोत, जे काही शिकणार आहोत ते याच्यासाठीच की परिसर अभ्यासमध्ये काय काय आहे याची आपल्याला माहिती असायला हवी. चला, तर जसं आपल्या सगळ्यांना समजलंच असेल की आता आपण पहिला जो चॅप्टर स्टार्ट करणार आहोत त्याचं नाव आहे ट्रान्सपोर्टेशन किंवा वाहतूक आणि त्याची साधने. आता वाहतूक आली म्हणजे वाहतुकीचे मार्ग आले. आता एक आहे आपलं जलवाहतूक. जलवाहतूक मुख्यतः आपलं जे आहे ते पाण्यावरती चालतं. पाण्यावरती किंवा पाण्याच्या खाली. आता पाण्याच्या खाली कोणती गाडी चालत असेल किंवा कोणतं वाहन चालत असेल हे तुम्ही कधी ऐकलंय का? तर भारतातील जे नौदल असतात, म्हणजे जे आपली 3 प्रकारची आर्मी असते. कोणती कोणती असते? एक आपली जमिनीवरची आर्मी असते ज्याला आपण मिलिटरी वगैरे म्हणतो. दुसरी एअरफोर्स असते जी विमानवरतून हे करून आपल्या भारताचं संरक्षण करतात किंवा आपल्या शत्रू देशावरती हल्ला करतात. आणि तिसरं असतं नेव्ही. नेव्ही काय करतं? हे जनरली एक तर समुद्रावरही चालतं, जे आपल्या भारताच्या समुद्र तटाचं रक्षण करतं, किंवा समुद्राच्या खालूनही चालतं. समुद्राच्या खालून म्हणजे कसं? पाण्यामध्ये. त्याला सबमरीन किंवा पाणबुडी असं म्हणतात. तर हे जे प्रकार आहेत मुख्यतः पाणबुडी जो आहे ते कोणातर्फे वापरलं जातं? तर ते शक्यतो मिलिटरी तर्फेच वापरलं जातं जास्त करून. त्यानंतर आहे एअर ट्रान्सपोर्ट. एअर ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? एअर ट्रान्सपोर्टचा अर्थ असतो हवाई वाहतूक. आता हवाई वाहतूक मध्ये जास्त करून काय काय येतं? तुम्हाला इथे 2 प्रकार दिसत असतील, विमान आणि हेलिकॉप्टर. पण या व्यतिरिक्त अशी कोणती वस्तू आहे का माहिती तुम्हाला की जी हवेमध्ये उडते? तर हो, आहे. तुम्ही कधी पॅराशूट बघितला आहे का? मराठीमध्ये त्याला
गरम हवेचा फुगा, असं तुम्ही म्हणू शकता. पॅराशूट बघितलंय सगळ्यांनी, ठीक आहे. पॅराशूटचा उपयोग जनरली कोणी दूर जाण्यासाठी करत नाही, ते फक्त एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनाच्या याच्यासाठीच करतात. त्यानंतर ही जी आपली पृथ्वी आहे त्याच्या वातावरणातून बाहेर जाण्यासाठी, आपल्याला दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी, अंतराळात जाण्यासाठी जे काही साधन वापरतात त्याला एक तर स्पेस क्राफ्ट म्हणतात किंवा त्याला रॉकेट म्हणतात. ते सुद्धा हवाई वाहतुकीमध्ये येऊ शकतं, परंतु त्याचा उपयोग आपल्या ग्रहाच्या बाहेर जाण्यासाठी करतात, म्हणजे अंतराळाच्या बाहेर जाण्यासाठी करतात, पृथ्वीच्या बाहेर जाण्यासाठी करतात. समजलं? त्यानंतर तिसरं आलं लँड ट्रान्सपोर्ट. आता लँड ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, तर जमिनीवरची वाहतूक. जी वाहने, मी सुरुवातीला सांगितलं की जी वाहने जमिनीवरती चालतात, त्यामध्ये रेल्वेही आली आणि बस गाड्या, कार पण आल्या, रिक्षा पण आली, ट्रक आले, त्यानंतर सायकलही आली, आणि सगळ्यात महत्वाचं आपण जे पायी पायी चालतो ते सुद्धा आपण यामध्ये धरू शकतो. जमिनीवर जी वस्तू चालते त्याला आपण धरू शकतो. ठीक आहे. आता मुख्यतः आजच्या व्हिडिओमध्ये, हा व्हिडिओ खूप लांब होणार आहे, जवळपास 1 तासाच्या आसपासचा हा व्हिडिओ होणार आहे. तर यामध्ये खूप डिटेलमध्ये तुम्हाला समजवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बरोबर तुमचा वेळ काढून ही व्हिडिओ शांतपणे बघा. आता यामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला हवाई वाहतूकसाठी यामध्ये खूप मोठ्या प्रकारात इंधन लागतं. का? कारण विमान हवेत उडत ठेवण्यासाठी इंधन खूप लागतं, आणि विमान हे शक्यतो आपण एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी वापरतो. विमानाला इंधनही लागतं, एअरपोर्टही बांधावं लागतात, तेवढी सेक्युरिटी असते. त्यामुळे विमान वाहतूक ही सगळ्यात महाग, म्हणजे सगळ्यात आपण त्याला कॉस्टली म्हणू शकतो, सगळ्यात महाग वाहतूक आहे. त्यानंतर विमानतळ ही फास्ट पण आहे, म्हणजे सगळ्यात फास्ट पण आहे आणि सगळ्यात महाग पण आहे. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लोक लँड ट्रान्सपोर्ट वापरतात. लँड ट्रान्सपोर्ट का वापरतात? तर लँड ट्रान्सपोर्ट म्हणजे स्थल वाहतूक. पहिले तर ही वाहतूक जी असते ही सगळ्यांना सोयीस्कर असते. म्हणजे तुम्ही विचार करा, तुमच्या घरापर्यंत रिक्षा येऊ शकतो, तुमच्या पार्किंग मध्ये तुम्ही बाईक घेऊन जाऊ शकता, कार घेऊन जाऊ शकता. परंतु जर तुम्हाला रेल्वे पकडायची किंवा विमान पकडायचे, तुम्हाला विमान पकडायचे किंवा जहाज पकडायचे, एखाद्या पाण्यातलं शिप पकडायचं, तर ते तुमच्या घरापर्यंत येतं का? नाही. तर जास्त करून भारतातले नाही, जगातली जास्त करून लोक जे आहेत ते लँड ट्रान्सपोर्टला प्रायोरिटी देतात. काय प्रायोरिटी देतात? म्हणजे त्याला महत्व का देतात? कारण ते सगळ्यात सोपं आहे आणि ते आपल्या घरापर्यंत आहे. त्यानंतर जलवाहतूक. जर तुम्हाला कोणी विचारलं की आंतरराष्ट्रीय विमानतळ, आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी, सामान पोहोचवण्यासाठी सगळ्यात स्वस्त असं काय आहे, तर सगळ्यात स्वस्त जे असतं ते असतं आपलं जलवाहतूक. जलवाहतूक का स्वस्त आहे मला सांगा. तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जमिनीवर जायचंय, समजा ए सिटी मधून बी सिटी मध्ये जायचं, तर तुम्ही तोपर्यंत नाही जाऊ शकत जोपर्यंत ए सिटी आणि बी सिटी मध्ये रोड नाहीये, किंवा रोड जर खराब असेल किंवा बनवलेला नसेल तर आपली गाडी ए वरून बी वर जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. त्या उलट समुद्र मार्गे, म्हणजे हे एक प्रकारे पाणीच आहे, तुम्हाला त्याच्यासाठी वेगळा रोड बनवायची गरज आहे का? तर त्याच्यासाठी वेगळा रोड बनवायची गरज नाही. का गरज नाही? कारण पाणी हाच तुमचा रस्ता आहे. त्यामुळे जलवाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक आहे. आशा आहे तुम्हाला एवढं समजलं असेल. तर चला आपण पुढच्या पॉइंटवर जाऊया. आता लँड ट्रान्सपोर्ट. लँड ट्रान्सपोर्ट हे मुख्यतः 2 प्रकारचे ट्रान्सपोर्ट, म्हणजे वाहतूक ही मुख्यतः 3 प्रकारची झाली. कोणती कोणती? रस्ते, जलमार्ग आणि हवाई वाहतूक. जमिनी वाहतूक, जल वाहतूक आणि हवाई वाहतूक. आता रस्ते वाहतूक मध्ये मुख्यतः स्पीडनुसार, म्हणजे त्याच्या गतीनुसार दोन प्रकार पडतात. पहिली आहे स्लो. स्लो ट्रान्सपोर्ट म्हणजे मंद वाहतूक, मंद किंवा त्याला आपण संथही म्हणू शकतो, हळू हळू वाहतूक. यामध्ये स्लो या शब्दाला मराठीमध्ये जेवढे काही समानार्थी शब्द आहेत तिथं तुम्ही वापरू शकता. हळू वाहतूक, स्लो वाहतूक, त्यानंतर संथ वाहतूक, आणि दुसरी आहे फास्ट ट्रान्सपोर्ट. फास्ट म्हणजे काय? ज्याला तुम्ही फास्ट म्हणजे एकदम गतीने तुम्ही त्याला पार करू शकता. आता स्लो मध्ये काय काय येतं? जर तुम्हाला शाळेत जायचं आहे, तुम्हाला एखाद्या किलोमीटरच्या आतमध्ये जायचं आहे, किंवा पायी पायी 100-200 मीटरला जायचं आहे, तर तुम्ही काय करता? तुम्ही दरवेळेस गाडी काढता का? नाही. तर तुम्ही पायी पायी जाता किंवा तुम्ही सायकल वापरता. गावामध्ये तुम्ही बघितलं असेल की बैलगाड्या लोक जास्त वापरतात. त्यानंतर काही भारताच्या काही काही शहरामध्ये हे अशा प्रकारच्या सायकल्स आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे जे भाजीवाले काका असतात ते हातगाडी वापरतात. ही बघितली असेल तुम्ही हातगाडी. त्यानंतर जे ओझेवाले लोक असतात, ओझे वाहून नेणारे, त्यांची अशी एक गाडी असते. इथं त्यावर सामान लोड करतात आणि इथं पाठीवर लटकवतात. ही गाडी सुद्धा एक स्लो ट्रान्सपोर्ट मध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. नंतर फास्ट ट्रान्सपोर्ट म्हणजे काय?
फास्ट ट्रान्सपोर्ट म्हणजे जी गाडी तुमची स्पीडने चालते, ज्याची की स्पीड कमीत कमी 50 ते 100 किलोमीटर पर आवर या रेंजमध्ये असते. तर तुम्ही कार म्हणू शकता, बस म्हणू शकता, रेल्वे म्हणू शकता किंवा बाईकही म्हणू शकता. बाईक म्हणजे मोटरसायकल. ठीक आहे. तर स्पीडनुसार किंवा गतीनुसार रोड ट्रान्सपोर्ट, लँड ट्रान्सपोर्ट हे दोन भागामध्ये येतं. एक स्लो ट्रान्सपोर्ट आणि एक फास्ट ट्रान्सपोर्ट. समजलं आपल्या सगळ्यांना? चला आता आपण पुढच्या पॉईंटवर चालू. त्यानंतर रोडवेज मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची इंधन वापरली जातात? इंधन म्हणजे काय? फ्यूल. त्यामध्ये कुठल्या प्रकारचं पेट्रोल टाकलं जातं की डिझेल टाकलं जातं, की ती गाडी याच्यामध्ये वापरली जाते, इलेक्ट्रिक वर चालल्या जाते, त्यानुसार त्यात काही प्रकार पडतात. त्यानंतर त्या गाडीचा पर्पज काय? पर्पज म्हणजे तिचा मुख्य उद्देश काय? जर आपण डे टू डे लाईफमध्ये रोजच्या जीवनामध्ये जर वापरत असेल तर त्याच्यामध्ये आपण गाडी सायकल वापरतो, बाईक वापरतो, कार वापरतो. हे आपल्या पर्सनल यूज साठी वापरतो. त्यानंतर ज्या रिक्षा वगैरे असतात ह्या शक्यतो जास्त करून लोक प्रोफेशनली वापरतात. म्हणजे रिक्षा चालक जे आहेत त्यांचं मुख्य धंदा तो आहे. टॅक्सी चालक जो आहे त्यांचा मुख्य धंदा ट्रान्सपोर्ट आहे. त्यानंतर मोठ्या मोठ्या ट्रक्स जे आहेत त्यांचा मुख्य धंदा ट्रान्सपोर्ट आहे. समजलं? त्यानंतर गाडी चालवण्यासाठी आपल्याला काही काही रूल्स आहेत महत्वाचे. जसं कोणतीही गाडी चालवण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असं ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची गाडी ही तुमच्याच मालकीची आहे. याचं एक आरटीओ कडे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असं म्हणतात. त्यानंतर तुमच्या गाडीचं विमा किंवा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. तुमची गाडी एका विशिष्ट रेंजच्या खालीच प्रदूषण करते, त्यासाठी पीयूसी सर्टिफिकेट हे आरटीओ कडून घेणं मॅन्डेटरी आहे. तर अशा प्रकारचे सर्टिफिकेट्स आपल्याला आपल्या गाडीसाठी असणं महत्वाचं आहे. पुढचं, आता आपली गाडी कोणत्या प्रकारचं इंधन वापरते यावरती आपल्या गाडीचं महत्व ठरतं. आता मला सांगा, आपल्या सर्वांची जर बाईक आणि स्कूटी आहे किंवा कोणाची हिरो होंडा स्प्लेंडर आहे, कोणाची अजून कोणती बाईक आहे वगैरे, तर त्यामध्ये आपण मुख्यतः पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक व्हेकल या दोन प्रकारच्या गाड्या वापरतो. बरोबर? पेट्रोलची जी वाहनं असतात, काही काही कार पण पेट्रोल न चालतात. बरोबर? तर काही काही कार्स ज्या आहेत त्या इलेक्ट्रिकवर चालतात. त्यानंतर ज्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, जसे की मोठ्या मोठ्या बसेस, मोठ्या मोठ्या ट्रक्स, हे डिझेलवर चालतात. सीएनजी आहेत, काही काही तुम्ही सीएनजीच्या गाड्या बघितल्या असतील. रिक्षावाले काका म्हणतात की आम्हाला सीएनजी भरायला जायचं आहे. तर आता मला इथे दोन प्रकार पडतात. पेट्रोल आणि डिझेल वापरणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल जळतं आणि त्यामधून काही धूर बाहेर पडतात. तर ते धूर एका स्पेसिफिक रेंज म्हणजे एका काही क्षमतेच्या खालीच जर असेल तरच आपण आरटीओ त्यांना पीयूसी सर्टिफिकेट इश्यू करतो. म्हणजे ते प्रदूषण तर करतायत पण अंडर कंट्रोल, पोल्युशन अंडर कंट्रोल, यालाच पीयूसी सर्टिफिकेट असं म्हणतात. त्या उलट जर तुमची गाडी सीएनजी असेल, याचा अर्थ तुमच्या गाडीतून प्रदूषण उत्सर्जित होतं, बरोबर आहे, तुमचा गॅस जळतो, पण त्यामध्ये कम्पेअर टू म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात प्रदूषण निघते. बरोबर आहे, प्रदूषण होतं पण लेस एअर पोल्युशन इथं लिहिलेलं आहे बघा. त्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे काय? इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे तुमच्या गाडीमध्ये एक बॅटरी असते, ती तुम्ही घरगुती विजेने चार्ज करता किंवा स्पेसिफिक सेंटरला जाऊन चार्ज करता. त्यामधून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. जर तुम्हाला विचारलं की प्रदूषणाच्या दृष्टीने सगळ्यात सोयीस्कर मार्ग कोणता, तर आपण याचं उत्तर ईव्ही देऊ शकतो. आता इथे तुम्ही सायकलही वापरा, सायकल वापरू शकता. सायकल वापरण्याने प्रदूषण होत नाही. शक्यतो पायी पायी जा. आता मला सांगा, सगळेजण प्रत्येकाची एक विशिष्ट कार आहे, 100 लोक आहेत आणि 100 लोकांची एक विशिष्ट कार आहे. तर 100 लोकांनी आपली आपली कार घेऊन जाणे किंवा 100 लोकांनी बस करून जाणे, या दोघांमधला सोयीस्कर उपाय कोणता? बस करून जाणे. बस करून जाण्याने कारण काय? बस करून जाण्याने ट्रॅफिक कमी होतं, कारण 100 गाड्या एकामागे एक थांबणे आणि एक बस, ट्रॅफिक कमी झालं. बरोबर? त्यानंतर वाहतूक सुरक्षा वाढते. 100 गाड्या रोडवर एका टायमाला आहेत तर अपघाताची शक्यता जास्त आहे. त्या उलट जर एकच बस आहे तर अपघाताची शक्यता कमी आहे. तिसरं जे आहे, 100 गाड्या वेगळे वेगळे फ्युल वापरणार म्हणजे जास्त इंधन लागणार. त्या उलट जर एकाच बसने जर सगळे गेले तर त्यांचं इंधन खपत कमी होणार, त्याच्यातून प्रदूषणही कमी होणार. आपल्या सगळ्यांना समजलं असेल. आता त्यामध्ये यानंतर सांगा, असे गाड्यांचे प्रकार ज्यांना आपण कुठल्या प्रकारची एनर्जी देतो त्यावर डिपेंड आहे. आता ज्या बैलगाड्या आणि घोडागाडी आहेत, यांना आपण म्हणजे बैलाने आणि घोड्याने चालायला लावतो. दुसरं आहे या ह्युमन रिक्षा, यांना एक माणूस सोडतो. तिसरं आहे आपण स्वतः बायसिकल जी चालवतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंधन वापरलं गेलंय का? नाही. तर यांना ओढणाऱ्या ज्या व्यक्ती किंवा माणसं आहेत ते सजीव आहेत, तर त्याच्यातून कोणतं प्रदूषण होत नाही. आता याचे फायदे काय काय आहेत?
याचे फायदे आहेत की आपण या छोट्या छोट्या अंतरावर माणसांना किंवा सामानाला नेऊ शकतो. आता बैलगाडीमध्ये धान्याची पोती नेतो आपण, या रिक्षामध्ये माणसांना वाहून नेतो आणि स्वतः आपण जेव्हा सायकल घेऊन जातो तेव्हा आपल्याला त्याचा फायदा हा होतो की याच्यातून कोणतं प्रदूषण होत नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचा पेट्रोलचा खर्च येत नाही, काय नाही, बरोबर. त्यानंतर जेव्हा आपण ह्युमन ऑपरेटेड किंवा बुलक कार्ट म्हणजे गाड्या वगैरे अशा वापरतो, कोणत्या ज्या की आपण सायकल चालवतो, मानव रिक्षा किंवा बैलगाडी, तर त्या टायमाला तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाहीये, तुम्हाला पेट्रोलची पोल्युशनची सर्टिफिकेटची गरज नाही किंवा आरटीओ सर्टिफिकेटची गरज लागत नाही, कारण या वाहनांना इंजिन नाहीये. इथं हायलाइट केलेलं आहे बघा, या वाहनांना इंजिन नसते आणि यासाठी कोणतेही आरटीओ कागदपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची गरज लागत नाही. त्यानंतर मोटराइज टू व्हीलर व्हेकल म्हणजे ज्या गाड्यांमध्ये इंजिन लागलेलं आहे त्याच्यामध्ये चेक करा. तुमची स्कूटी झाली किंवा स्कूटर झालं, त्यानंतर तुमची बाईक झाली. आता या स्कूटीमध्ये तुम्हाला माहिती आहे मुख्यतः सगळ्याच असेल नाही, बट 90% गाड्यामध्ये गिअर्स तुम्हाला नसतात, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गिअर दाबायचा नाही, क्लच दाबायचा नाही. त्या उलट बाईकमध्ये तुम्हाला क्लच आणि गिअर दाबावा लागतो. तर ही गिअर बाईक आहे आणि ही नॉन गिअर बाईक आहे. तर जेव्हा नॉन गिअर बाईक होते तेव्हा आपल्याला MCWG या टाईपचं लायसन्स भेटतं आणि जेव्हा गिअरवाली बाईक असते तेव्हा MCWG अशा प्रकारचं लायसन्स भेटतं. आता कोणत्या गाडीसाठी लायसन्स लागतं आणि कोणत्या गाडीसाठी नाही याचा आपण पुढे बघूयात, किंवा कोणत्या गाडीसाठी कोणत्या प्रकारचं लायसन्स लागतं. एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवावी, जेव्हा टू व्हीलर गाडी असते तेव्हा जर दोन लोक त्यावर बसलेले असतील तर दोघांनाही स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालणं गरजेचं आहे, बरोबर. त्यानंतर फोर व्हीलर्स आणि पॅसेंजर ट्रान्सपोर्ट. फोर व्हीलर मध्ये गाड्यांचे प्रकार आहेत गिअर आणि मॅन्युअल. म्हणजे जी गाडी एक मॅन्युअल असते, मॅन्युअल म्हणजे काय, यामध्ये तुम्हाला हाताने गिअर टाकावे लागतात. जसं तुम्ही बस वगैरे कधी तुम्ही बसमध्ये बसलेले असाल किंवा कारमध्ये बसला असाल तर तुम्हाला माहिती आहे की लेफ्ट हँडमध्ये एक गिअर असतो. ड्रायव्हर दरवेळेस स्पीड कमी जास्त झाली की गिअर चेंज करतो. त्या उलट काही काही गाड्या ज्या असतात त्या ऑटोमॅटिक असतात, म्हणजे त्यामध्ये मॅन्युअली गिअर टाकण्याची गरज पडत नाही. त्यानंतर या ऑटो रिक्षा यांचे पर्पज जे आहे ते छोटे छोटे वस्तू वाहून नेण्यासाठी, की सोफा म्हणा किंवा तुमच्या छोट्या हातातल्या वस्तू किंवा तुमच्या भाजीपाला वगैरे वाहून नेण्यासाठी. कार चालवण्यासाठी तुम्हाला LMV मोटर लायसन्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, यांचा पर्पज काय आहे, जास्त लोकांना वाहून नेण्यासाठी. ह्या गाड्या शक्यतो खाजगी संस्थाकडे किंवा खाजगी कंपन्याकडे किंवा महाराष्ट्र शासनाकडे किंवा भारत सरकारकडे असतात. ह्या सरकारी गाड्या शक्यतो असतात का, कारण याच्यामध्ये जास्त लोक एका वेळेस वाहून नेतात, बरोबर. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही काही सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत. त्यानंतर कार, रोड ट्रान्सपोर्टमध्ये फास्ट ट्रान्सपोर्टमध्ये काय काय येतं, कार हे आपण सगळ्यांनी बघितलं, बस बघितली. त्यानंतर ट्रकचं काय काम असतं, ट्रक काम मध्ये आपण मोठं मोठं सामान लोड करून नेतो. त्यानंतर झाली मोटरसायकल आपण बघितली, स्कूटर पण आपण बघितली, ऑटो रिक्षा पण आपण बघितली. टॅक्सी, टॅक्सी काय असतं, ज्या माणसाकडं स्वतःची गाडी नाही आहे पण त्याला गाडीनं जायचं आहे त्यासाठी तुम्ही टॅक्सी हायर करू शकता. टॅक्सी ही भाड्याने मिळते. त्यानंतर अँब्युलन्स किंवा रुग्णवाहिका. रुग्ण म्हणजे पेशंट, जी व्यक्ती आजारी आहे किंवा जखमी झालेली त्यांना रुग्ण आपण म्हणतो. तर ह्या वाहतुकांना रुग्णवाहिका असं म्हणतात. फायर इंजिन, फायर इंजिन म्हणजे अग्निशामक बंब. अग्निशामक बंब कधी वापरतात, ज्या वेळेस गाडीमध्ये कुठल्याही घरामध्ये कुठल्याही प्रकारची आग लागते किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये कुठेही आग लागते किंवा एखादी अशी परिस्थिती येते जिथं तुम्हाला काही कारणास्तव सुरक्षेचा प्रॉब्लेम येतो, तिथे तुम्हाला फायर ट्रक मागवावा लागतो. त्यानंतर पोलीस व्हॅन. पोलीस व्हॅन तुम्ही सगळ्यांना माहितीच असेल की जिथं पोलिसांना जावं लागतं त्यांना ही पोलीस व्हॅन तिथे वापरली जाते. आता हेवी ड्युटी आणि कन्स्ट्रक्शन ऍग्रिकल्चर व्हेकल्स म्हणजे मोठी मोठी जाड जाड वाहनाची कामं जी असतात ती वापरण्यासाठी ज्या गाड्या वापरल्या जातात त्यांना हेवी ड्युटी म्हणतात. जसं लोडिंग ट्रक झाला, यामध्ये खूप जास्त प्रमाणात वजन वाहून घेतल्या जाऊ शकतं. त्यानंतर डंपर, तुम्हाला माहिती आहे जिथं कन्स्ट्रक्शनची कामं असतात किंवा वाळू वगैरे वाहून न्यायची असतात तिथं डंपर आपण वापरतो. त्यानंतर शेतकरी आपले सामान ऊस वगैरे वाहून नेण्यासाठी शक्यतो ट्रॅक्टर वापरतात. रोड रोलर तुम्हाला माहित आहे, रस्त्याचं काम करण्यासाठी वापरतात, जिथं डांबराचं सपाटीकरण करण्यासाठी. त्यानंतर एखादी मोठी बिल्डिंग किंवा काही पाडण्यासाठी JCBचा वापर केला जातो, हे सगळ्यांना माहित आहे. कुठल्याही मोठ्या गाडीपासून आपल्याला नेहमी एक सुरक्षित अंतर असणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे याचं कोण सांगू शकेल? याचं कारण असं आहे की मोठ्या मोठ्या गाड्या ज्या असतात त्या खूप मोठ्या असतात, तर ड्रायव्हरला बराचसा भाग दिसत नाही, कारण त्याची स्वतःची गाडीची बॉडी मोठी असते, त्यामुळे ड्रायव्हरला बराचसा मागचा भाग दिसत नाही.
त्यामुळे त्यांनी काय करत आपल्या आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी आपण मोठ्या गाडीपासून काही एक विशिष्ट अंतर दूर ठेवूनच चालणं आपल्या सोयीसाठी आहे. बरोबर. त्यानंतर आता जेव्हा तुमची गाडी आली, तुम्हाला गाडी जर भेटली, तर तुम्हाला साहजिक आहे काही गाडी चालवण्याचे काही नियम असतील, वाहतुकीचे काही नियम असतील, तर ते नियम आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा तुम्हाला रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवणे गरजेचे आहे. आता ही जी लाईन चालली आहे यामध्ये हे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालले आहेत आणि ती जी लाईन येते आपल्याला जरी ते उजवीकडे वाढत असेल तर त्यांच्यासाठी ते डाव्या बाजूनेच आहेत. बरोबर. ओव्हरटेक करण्यासाठी कुठल्याही गाडीला शक्यतो आपण उजव्या बाजूने ओव्हरटेक करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण उजव्या बाजूने ओव्हरटेक करतो तेव्हा आपल्याला समोरच्या गाडीला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. त्यासाठी पास नावाचं एक बटन असतं. आता मला सांगा, आपण सर्वांनी रोड बघितला आहे. रोडमध्ये एक डिवायडर असतो. डिवायडर म्हणजे काय? इकडे एक रोड आहे, हा एक रोड आहे. बरोबर. आणि इकडे एक रोड आहे. आता तुम्ही समजा तुमची ही गाडी आहे, जर तुम्हाला इकडे न्यायची आहे तर तुम्ही रोडच्या या बाजूने चालवणार की रोडच्या या बाजूने चालवणार? साहजिक आहे, भारतामध्ये लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे. लेफ्ट हँड ड्राईव्ह म्हणजे भारतामध्ये सगळे वाहन जे आहेत ती गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवतात नेहमी. हे सगळ्यांना कल्पना असेलच. त्यानंतर तिकडून येणाऱ्या गाड्या ज्या आहेत ते या बाजूने येतात. जर असे कोणते नियम नसते तर समोरासमोर गाड्या आल्या असता, एकमेकांची धडक झाली असती, ऍक्सिडेंट वाढले असते. तर या सगळ्यांना टाळण्यासाठी काही काही महत्वाच्या गोष्टी किंवा नियम सरकारने घालून दिलेले आहेत. त्या उलट आता त्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे? फुटपाथ म्हणजे जेव्हा लोक पायी पायी चालतात त्यांच्यासाठी काय नियम आहेत? तुम्ही सगळ्यांना बघितले आहेत. इथं ही जी महिला चालत आहे, ही जी स्त्री चालत आहे, ती एका स्पेसिफिक फुटपाथवरून चालत आहे. गाड्या या फुटपाथवर येत नाही कधीच. बरोबर आहे. तर फुटपाथ जो आहे तो गाड्यांना म्हणजे पायी पायी लोकांना चालण्यासाठी असतो. आणि जिथे फुटपाथ नाही आहे, आता ही बघा, ही स्त्री जी आहे ती रस्त्याच्या डाव्या बाजून चालली आहे. पण जिथे फुटपाथ नाही आहे तिथे तुम्हाला नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की सर आपल्याला जिथे फुटपाथ नाही तिथे उजव्या बाजूने काय चालायचंय? हे बघा, आता तुम्ही रस्त्याच्या डाव्या बाजून चाललात आणि गाडी सुद्धा रस्त्याच्या डाव्या बाजून चालली आहे. तर जेव्हा गाडीचं कंट्रोल काही कारणास्तव काही प्रॉब्लेम झाला आणि गाडीला स्वतःला कंट्रोल नाही करता आलं, गाडी तर तुमच्या मागे येईल. तुम्हाला मागे काही दिसेल का? कारण तुमचे डोळे समोर आहे. बरोबर. तुमचे डोळे इकडच्या बाजूने आहे, समोरच्या बाजूने. तर त्यामुळे काय करायचं? रस्त्याच्या नेहमी आपण उजव्या बाजूने चालायचं. आता समजा इकडून येणाऱ्या गाडीचा कुठल्याही कारणास्तव काही प्रॉब्लेम आला आणि ती जर ह्या लेन मध्ये यायला लागली तर तुम्ही समोर बघत आहातच, तुम्हाला लगेच कळेल. तुम्ही स्वतःच्या बचावासाठी एकतर इकडे किंवा एकतर इकडे कुठेही जाऊ शकता. समजलं. त्यामुळेच जिथे फुटपाथ आहे तिथे फुटपाथवर चालायचं पादचारी माणसांनी, म्हणजे पायी पायी चालणाऱ्या माणसांनी. आणि जिथे फुटपाथ नाही आहे तिथे नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवायची की रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणं गरजेचं आहे. समजलं. त्यानंतर झेब्रा क्रॉसिंग, जिथं रस्ता क्रॉस करण्यासाठी असे चिन्ह दिलेले असतात त्याला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात. माणसाने रस्ता नेहमी झेब्रा क्रॉसिंगनेच क्रॉस करावा. आणि मोठ्या मोठ्या ज्या गाड्या आहेत जेव्हा सिग्नल लागेल तेव्हा त्यांनी एक स्टॉप लाईन नावाची एक लाईन असते त्याच्या मागेच थांबावे. आपण बऱ्याच वेळेस बघतो की गाड्या ज्या आहेत त्या झेब्रा क्रॉसिंगच्या वरती येऊन थांबतात, जे की 100% चुकीचं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं बरोबर वर्तणूक ही नाही आहे. समजलं सर्वांना. त्यानंतर काही ट्रॅफिक लाईट्स असतात, जसं की रेडचा अर्थ होतो स्टॉप, येलोचा अर्थ होतो की कॉशन म्हणजे तुम्हाला एक तर थांबायचं आहे, गाडी स्लो करा, किंवा काही वेळा तुमचा सिग्नल सुटणार आहे तर तुम्ही तुमच्या गाडीचं इंजिन चालू करू शकता. आणि ग्रीन म्हणजे गो. आता ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिक लाईट्स नाही आहेत तिथे ट्रॅफिक पोलीस उभे असतात आणि ते हाताने इशारे करून ट्रॅफिकला कंट्रोल करतात. तर तिथं आपल्याला त्या प्रकारचं वर्तणूक करायची आहे. आता हे सगळं तुम्हाला समजलंच असेल. यामध्ये इथपर्यंत आपल्या सगळ्यांना क्लिअर आहे. पुढची गोष्ट, आता त्यानंतरची ट्रान्सपोर्ट कोणती आली आपली? रेल्वे ट्रान्सपोर्ट. आज आपण रोड ट्रान्सपोर्टचा दुसरा प्रकार बघत आहोत, लँड ट्रान्सपोर्टचा दुसरा प्रकार. एक झाला रोड ट्रान्सपोर्ट, दुसरा आहे रेल्वे ट्रान्सपोर्ट. आता रेल्वे मुख्यतः 4 प्रकारच्या असतात. 4 प्रकारच्या कोणत्या? पॅसेंजर ट्रेन, गुड्स ट्रेन, मेट्रो ट्रेन आणि बुलेट ट्रेन. पॅसेंजर ट्रेन म्हणजे प्रवासी वाहतूक. प्रवासी वाहतूक म्हणजे आपल्या नॉर्मल ज्या ट्रेन्स असतात ज्यामध्ये लोक जातात एका ट्रेनमध्ये कमीत कमी 800 ते 1000 लोक आरामशीर जातात. बरोबर. कमीत कमी, यापेक्षा जास्त जाऊ शकतात. ही प्रवासी ट्रेन आहे. प्रवासी ट्रेन मध्ये म्हणजे यामध्ये लोक जातात. त्यानंतर ही आहे मालवाहू ट्रेन किंवा गुड्स ट्रेन.
यामध्ये माणसांना वाहून नेलं जात नाही, यामध्ये कोळसा नेला जातो, धान्य नेलं जातं आणि दुसऱ्या गाड्या म्हणजे मोठ्या मोठ्या ट्रक्स किंवा टू व्हीलर सुद्धा यामध्ये वाहून नेल्या जाऊ शकतात. त्यानंतर तिसरी झाली मेट्रो ट्रेन. शहरांतर्गत म्हणजे शहरातल्या शहरातच फास्ट ट्रान्सपोर्ट करण्यासाठी सरकारने काही गाड्या बांधल्या आहेत, रेल्वे ट्रॅकवरच चालणार आहेत, त्यांना मेट्रो ट्रेन्स असं म्हणतात. आणि चौथी आहे बुलेट ट्रेन्स. बुलेट ट्रेन्स यांची स्पीड कमीत कमी ताशी 300 किलोमीटर पर आवर किंवा यापेक्षा जास्त असते. समजलं? तर बुलेट ट्रेन सध्या कुठलीही प्रकारची बुलेट ट्रेन भारतामध्ये उपलब्ध नाही आहे. ती भविष्यात येईल तेव्हा येईल, पण सध्या भारतामध्ये फक्त या 3 प्रकारच्याच ट्रेन उपलब्ध आहेत. आणि या 3 प्रकारच्या ट्रेन शक्यतो बऱ्याच जणांनी बघितल्या पण असतील. आता जी प्रवासी वाहतूक असते त्यामध्ये टाईप ऑफ कोचेस असतात, म्हणजे कुठल्या प्रकारचं सीट तुम्ही बुक करता. आता तुम्ही बसमध्ये बसाल तर सगळ्यांना बसण्याची सुविधा असते. बसमध्ये काही काही स्लीपर सुविधा असतात, काही काही स्लीपर सुविधा पण असतात. पण रेल्वेमध्ये कसं असतं, एक तर स्लीपर सुविधा असते किंवा बसण्याची सुविधा असते किंवा 3 टायर एसी याला म्हणतात, म्हणजे यात झोपण्याची सुविधा असते परंतु एसी असते. आणि यापेक्षा उंच क्लास असतो 2 टायर एसी. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये झोपण्याची सुविधा असते पण तुम्हाला थोडीशी जास्त जागा भेटते, याचं तिकीट खूप जास्त असतं. आणि चौथा आहे, पाचवा आहे जनरल डब्बा. जनरल डब्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसतं, ज्याला सीट भेटलं त्याने तिथं जाऊन बसायचं, असं सरळ सरळ कन्सेप्ट असतो. त्यानंतर जर तुम्हाला काही कारणास्तव, एखाद्या कारणास्तव ट्रेन तुम्हाला थांबवायची आहे, काही मेडिकल इमर्जन्सी झाली, तुम्हाला माहिती आहे की ट्रेन एका स्टेशनवरून सुटली की दुसऱ्या स्टेशनवर थांबते, मध्ये कुठे थांबत नाही. जसं बस आपली कुठेही थांबू शकतो आपण, कंडक्टरला किंवा ड्रायव्हर सरांना सांगितलं की आम्हाला त्रास होतोय, गाडी थांबवा काही कारणास्तव. तर परंतु ट्रेनचं तसं नसतं. ट्रेन ही खूप लांब असते, तुम्हाला ड्रायव्हर पर्यंत मेसेज एक तर देता येत नाही आणि काही कारणास्तव देता आला तर तोपर्यंत तुमची इमर्जन्सी खूप वाढू शकते. तर त्या केसमध्ये प्रत्येक डब्यामध्ये एक लाल रंगाची साखळी लावलेली असते, त्याला चेन म्हणतात, इमर्जन्सी चेन. ह्या इमर्जन्सी चेन किंवा अलार्म चेनला जर तुम्ही ओढलं तर ट्रेन काही एक अंतरावर जाऊन ऑटोमॅटिक थांबते. परंतु काही इमर्जन्सी कारण असल्याशिवाय ती ट्रेन ओढवू नये, ती चेन ओढवू नये, नाहीतर तुम्हाला फाईन म्हणजे तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जावं लागू शकतं किंवा तुम्हाला काही आर्थिक नुकसानही त्याच्यामध्ये होऊ शकतं, तुम्हाला त्याच्यावरती चार्जेस किंवा फाईन भरावा लागू शकतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ट्रेन पकडण्यासाठी आपण सगळेजण कुठे जातो, प्लॅटफॉर्मवर जातो, रेल्वे स्टेशनवर जातो. तर रेल्वे स्टेशनमध्ये समजा एका माणसाला जायचं आहे आणि दुसरा माणूस त्याला सोडायला गेलाय रेल्वे स्टेशनवर. बस स्टँडमध्ये असं काही नाही की तुम्ही 10 जण सोडायला जा त्या माणसाला, तुम्हाला कुठलंही वेगळं तिकीट घेण्याची गरज नाही. परंतु जर तुम्ही रेल्वे स्टेशनमध्ये गेला तर तुम्हाला रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वेचं तिकीट असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला रेल्वेने प्रवास नाही करायचा परंतु तरीही तुम्हाला रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जायचं, तर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट नावाचं एक तिकीट असणं गरजेचं आहे. बरोबर? रेल्वे ही नेहमी प्लॅटफॉर्मवरूनच चढावी. रेल्वे चढण्यासाठी नेहमी प्लॅटफॉर्मचाच वापर करायचा. रेल्वे रुळावरून कधीही चढू नये, यामुळे दुसऱ्या ट्रॅकहून येणारे ट्रेन तुम्हाला उडवू शकते आणि तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यानंतर प्रत्येक गोष्ट चालवणाऱ्या ड्रायव्हरला एक विशिष्ट नाव असतं. जसे आपण साधी गाडी चालवतो त्या गाडीच्या चालकाला ड्रायव्हर असं म्हणतात, त्याप्रकारे रेल्वे चालवणाऱ्या ड्रायव्हरला लोको पायलट असं म्हणतात. आपल्या सर्वांना हे क्लिअर असेल. लोको पायलट बनण्यासाठी काही विशिष्ट एक्झाम्स, काही विशिष्ट ट्रेनिंग आणि सरकारी नोकरी आणि लायसन्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर रेल्वेमध्ये जे ट्रॅक्स असतात त्याचे प्रकार असतात, या ट्रॅक्सची लांबी किती आहे त्याच्यावरती ते ठरतं. जनरली भारतामध्ये सगळ्यात जास्त ब्रॉड गेज वापरले जातात, म्हणजे आपल्या भारतातल्या सगळ्या रेल्वेचे जे ट्रॅक्स आहेत त्यांची एकमेकांपासून रुंदी जी आहे, अंतर आहे ते फिक्स आहे, ते एवढं असतं 1.676 मीटर. याला ब्रॉड गेज असं म्हणतात. त्यानंतर काही काही ट्रेन्स आहेत त्या मीटर गेजवर असतात, ह्या खूप कमी वापरल्या जातात. आणि काही काही असतात ते नॅरो गेज असतात. नॅरो गेज आहेत त्या ह्या शिमला आणि दार्जिलिंग अशा ठिकाणी ज्या छोट्या छोट्या ट्रेन्स चालतात त्याच्यासाठी हे वापरलं जातं. तुम्हाला एवढं बारीक विचारणार नाही, बट तरी तुम्हाला माहिती असावं ब्रॉड गेज, नॅरो गेज आणि मीटर गेज, एवढं त्यासाठी हे आपण समजून सांगतो तुम्हाला. त्यानंतर भारतामध्ये पहिली ट्रेन कोणती चालली आणि कधी चालली? भारतामध्ये पहिली जी ट्रेन चालली ती ट्रेन होती 16 एप्रिल 1853 मध्ये चाललेली. ती मुंबई ते ठाणे या दरम्यान चालली आहे 16 एप्रिल 1853 मध्ये. त्यानंतर भारतात पहिली मेट्रो जी चालली ती चालली 24 ऑक्टोबर 1984 कोलकातामध्ये. आता आपण त्याला कलकत्ता असं म्हणू शकतो. आणि पहिली जी हायड्रोजन ट्रेन चालली भारतामध्ये तिचं नाव आहे नमो ग्रीन रेल. ती जुलै 2026 मध्ये हरियाणामध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येक गाडी चालवण्यासाठी तुम्हाला एक स्पेसिफिक प्रकारचं लायसन्स घेणं गरजेचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मोटरसायकल विदाऊट गिअर जर असेल तर तुम्हाला MCWG टाईप प्रकारचं लायसन्स घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये त्यानंतर विथ गिअर असेल तर MCWG. छोट्या मोठ्या कार्स असतात ज्या की नॉन ट्रान्सपोर्ट आहे, तर ते तुम्हाला त्याच्यासाठी त्याची गरज आहे. हे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गाड्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आपण थोडा वेळ थांबूयात. या तुम्ही लायसन्स बद्दल वाचून घेऊ शकता एकदा, किंवा जर तुमच्या मोठ्या भावाकडे किंवा वडिलांकडे काही लायसन्स असतील तुमच्या ओळखीच्या कुठल्याही प्रौढ व्यक्तीकडे, तर त्याच्या लायसन्सच्या बॅक बाजूला हे सगळं, पाठीच्या बाजूला हे सगळं लिहिलेलं असतं व्यवस्थित, तुम्ही ते वाचू शकता. आता त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक गाडीला रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक नंबर प्लेट भेटते, जसं की MH12 AB 1234 ही एक गाडी आहे. तर इथं क्लिअरली मेन्शन असतं MH12 म्हणजे MH म्हणजे झालं महाराष्ट्र, 12 हा पुणे सिटीचा कोड आहे. त्यानंतर हे स्पेसिफिक काही रजिस्ट्रेशन नंबर असतात. जर या गाडीचा कलर व्हाईट असेल, या प्लेटचा कलर व्हाईट असेल, तर याचा अर्थ होतो की ती गाडी जी आहे ती वैयक्तिक वापरासाठी, म्हणजे जी तुमची पर्सनल कार असू शकते, पर्सनल बाईक असू शकते. त्यानंतर या प्लेटचा कलर जर येलो असेल, येलो म्हणजे पिवळा, पिवळा जर असेल तर ही गाडी जी आहे ती वाहतुकीसाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल रिक्षाचा जर नंबर प्लेट असतात त्या पिवळ्या असतात, रिक्षा. त्यानंतर मोठ्या मोठ्या ट्रक्स असो किंवा बस असो, यांचे जे नंबर प्लेट्स असतात, किंवा टॅक्सी असो, यांचे जे नंबर प्लेट्स असतात ते नेहमी पिवळ्या रंगाचे असतात. तर नंबर प्लेटमध्ये मुख्यतः तुम्हाला जर कधी विचारलं गेलं तर नंबर प्लेट्स ज्या असतात त्या कुठल्या कलरच्या असतात त्याच्यावरती त्या गाडीचा वापर आपल्याला समजतो. तर चला आता आपण यामध्ये काही प्रश्न बघूयात. आतापर्यंत आपण जेवढं शिकलो आहे त्यामध्ये काही प्रश्न आपण बघूयात. वाहतुकीची 3 मुख्य साधने कोणती आहेत किंवा 3 मुख्य प्रकार कोणते आहेत? तर मी तुम्हाला आधीच सांगितलंय, रेल्वे आणि रस्ता वेगळे वेगळे धरायचं नाही. स्थल, जल आणि हवाई हे 3 तुमचे बरोबर उत्तर आहेत. जड माल लांब अंतरावर नेण्यासाठी कोणते वाहन सर्वात स्वस्त आहे? सर्वात स्वस्त मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की पाणी, जलमध्ये तुम्हाला रस्ता बनवावा लागत नाही, आणि मोठ्या मोठ्या ज्या आपल्या शिप्स आहेत त्या ऑटोमॅटिकच तुम्हाला सामान वाहून नेऊन देतात, कारण त्या पाण्यावर चालतात. पाण्याच्या स्पीडवर त्याची गती ठरते, त्यामुळे त्यामध्ये इंधन खूप कमी यूज होतं. तर त्यासाठी जलवाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक आहे. ठराविक मार्गानुसार स्थल वाहतुकीचा प्रकार कोणता आहे? स्थल म्हणजे जमिनीवर चालणारा, जमिनीमध्ये रस्ते येतात किंवा रेल्वे येते, बरोबर. तर इथं रस्ता दिसतंय तुम्हाला. हवाई वाहतूक नाही, जलमार्ग नाही, आणि समुद्रमार्गही नाही, हे सगळे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. मंद वाहतुकीचे उदाहरण कोणते? मंद म्हणजे स्लो, हळू. हळूहळू कोणती गाडी चालते? कार चालते का हळू? नाही. बस नाही, मोटरसायकल पण नाही. बैलगाडी ही सर्वात हळू चालते. त्यानंतर बस आणि ट्रक यासारख्या जड वाहनामध्ये सामान्यतः कोणते इंधन वापरले जाते? तर बस आणि ट्रक यामध्ये सामान्यतः डिझेल वापरले जाते. ईव्हीचा पूर्ण अर्थ काय? ईव्ही म्हणजे त्या गाड्या ज्या इलेक्ट्रिक एनर्जीवर चालतात, तर त्याला आपण इलेक्ट्रिक व्हेकल असं म्हणतो. तर याला इलेक्ट्रिक वाहन किंवा इलेक्ट्रिक व्हेकल असं म्हणू शकतो. पेडल मारून चालणारे आणि इंजिन नसलेले वाहन कोणते? आपण सर्वजण लहानपणापासून हे वाहन खेळत आलो आहे. याचं उत्तर काय आहे? बायसिकल किंवा सायकल. गिअर नसलेल्या मोटरसायकलसाठी कोणतं ड्रायव्हिंग लायसन्स नमूद केले आहे? मी तुम्हाला एक फोटो दाखवला होता, मोटरसायकल विदाऊट गिअर. तर याच्यासाठी आपण MCWG हे लायसन्स वापरतो. LMV कारसाठी, MCWG मोटरसायकल विथ गिअर, आणि HTV म्हणजे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल. दुचाकीवर चालक आणि मागे बसलेल्या प्रवाशासाठी कोणता सुरक्षा नियम लागू होतो? तर तुम्हाला सांगितलं आहे की दोघांनीही हेल्मेट घालणं गरजेचं आहे सुरक्षेसाठी. एकाच वेळी अनेक प्रवासी नेण्यासाठी मुख्यतः कोणते वाहन वापरले जाते? तर कोणते वाहन वापरले जाते? आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपण मुख्यतः एकाच वेळेस अनेक लोकांना वाहून नेण्यासाठी बस वापरतो. मोटर वाहनाची RTO कडे नोंदणी झाल्याचा पुरावा कोणता आहे?
ड्रायव्हिंग लायसन्स नाही. ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे तुम्हाला गाडी चालवण्याचा अधिकार मिळालेला आहे. आरसी म्हणजे सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, नोंदणी प्रमाणपत्र हे आहे. इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्सही नाही आणि पीयूसी ही नाही. पीयूसीचा फुल फॉर्म काय आहे? व्हॉट इज पीयूसी स्टँड फॉर? पीयूसी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, पोल्युशन अंडर कंट्रोल. पोल्युशन अंडर कंट्रोल. भारतात वाहने साधारणपणे रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावीत? भारतामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे, म्हणजे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावी. अभ्यासाच्या नोंदीनुसार पादचारी मार्ग नसलेल्या पादचाऱ्याने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालावे? जिथं पादचारी मार्ग आहे तिथे तुम्ही रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायला पाहिजे आणि जिथं पादचारी मार्ग नाही आहे तिथे तुम्ही रस्त्याच्या उजव्या बाजूने चालले पाहिजे. पादचारी झेब्रा क्रॉसिंग करून रस्ता ओलांडताना वाहनांनी काय करावे? वाहनांनी, मी तुम्हाला एक लाईन दाखवली होती, ही असते झेब्रा क्रॉसिंग. याच्या मागे ही लाईन असते, याला स्टॉप लाईन म्हणतात. आणि इकडे वाहने असतात, तर इकडे यांनी थांबलं पाहिजे, तर इथे लिहिले आहे स्टॉप लाईनच्या मागे थांबावे. लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय? लाल म्हणजे रेड, रेड म्हणजे स्टॉप. कोळसा, धान्य आणि इतर जड माल कोणत्या प्रकारचे रेल्वेने वाहून नेते? इथं सगळ्यांना सांगितलं आहे गुड्स ट्रेन किंवा मालगाडी. रेल्वेच्या चालकाला काय म्हणतात? मला याचं उत्तर तुमच्या सर्वांकडून अपेक्षित आहे. या व्हिडिओमध्येच कुठेतरी या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे, तर आशा आहे की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर स्वतः कमेंट करून मला सांगावं. रेल्वेच्या 2 रुळाच्या आतील बाजूमधील अंतराला काय म्हणतात? मी तुम्हाला सांगितलंय रेल्वेच्या रुळाचे 3 प्रकार आहेत, मीटर, डॅश, नॅरो, डॅश, ब्रॉड, डॅश. तर हा डॅशच्या ठिकाणी जो शब्द आहे त्याच अंतराला इथं हा शब्द वापरलेला आहे, तर कोणता शब्द आहे तो तुम्ही कमेंट करून कळवा. 1.676 मीटर असलेल्या अंतराच्या रेल्वे गेजला काय म्हणतात? याचं उत्तर या व्हिडिओमध्ये कुठं ना कुठं तुम्हाला भेटूनच जाईल. तर 18, 19 आणि 20 या 3 प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगा. तर अशी मला आशा आहे. तर आशा करतो की तुम्ही याची उत्तरं लवकरात लवकर आपल्याला कळवालच. आणि ही व्हिडिओ बघून जर तुम्हाला तुमचं नॉलेज वाढल्यासारखं वाटलं असेल तर कृपया करून आपल्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि स्वतःची JNVST पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. थँक यू व्हेरी मच.